हॅलो हाय नमस्कार मंडळी, नीलप्रणा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मुंबईला आल्याच्या नंतर हा पहिला व्हिडिओ आहे आणि किचन रेसिपी चालू आहे। तर आपण रेसिपी बघूया। कोण बनवतोय? तुषार रेसिपी बनवतोय। काय बनवतोय? पनीर चिली। आज पनीर चिली तुषार बनवून आम्हाला देणार आहे खायला। मस्त मस्त इथे काय काय वापरलेलं आहे ते आपण बघून घेऊ। इथे पनीर आहे, मोठ्या पीस मध्ये कापलेले हे आणि हे लांब पण आहेत। आणि इथे कांदा कापलेला आहे, शिमला मिरची, हे किती मिरच्या आहेत? 3 मिरच्या आहेत आणि लसूण, कोथिंबीर आणि हे कांद्याची पात आहे। आणि इथे कॉर्नफ्लॉवर आहे ना, कॉर्नफ्लॉवर आहे ना, कॉर्नफ्लॉवर आहे। कॉर्नफ्लॉवर मध्ये आपण आता लाल मिरची पावडर टाकून देणार आहोत। जास्त तिखट नाहीये, हा कलर वाला आहे। ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर आहे। आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आता। जास्त नाही टाकायचे, थोडीशी टाकायची आलं लसूण पेस्ट। हा चम्मच काय आहे? सोया सॉस। त्याला आता मिक्स करून घेतोय तुषार। कॉर्नफ्लॉवर आणि जे मसाले टाकले होते मिक्स करून झालेले आहेत। आणि आता त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेणार आहोत। थोडे थोडे पनीर टाकून ते मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पनीरला हे जे सारण आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, तो चांगला लागला पाहिजे। आणि यानंतर काय करणार आहे? फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार आहे। म्हणजे डीप फ्राय केल्यानंतर कॉर्नफ्लॉवर मुळे हे कुरकुरीत होतील। तेल तापलं नंतर आपण हे पनीर त्यामध्ये टाकायचे आहेत आणि डीप फ्राय करून घ्यायचे। पनीर फ्राय करायला टाकलेले आहेत आणि कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला हे पनीर काढायचे आहे, चांगले फ्राय करून घ्यायचे। आपले पनीर फ्राय करून झालेले आहेत आणि हे क्रंचीनेस आलेला आहे याला। इथे आपण आलं लसूण पेस्ट घेणार आहोत, डार्क सोया सॉस आहे, रेड चिली सॉस आहे आणि चिली हे विनेगर आहे। आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे हे ज्या भाज्या आहेत त्या। आणि इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। ते 2 चम्मच तेल आपण टाकलेलं आहे। ते लसूण टाकलेले आहे आणि मिरची। आलं लसूण पेस्ट, भाज्या जे कट करून ठेवलेल्या आहेत त्या भाज्या सगळ्या आपण टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये। यांना जास्त शिजवायचं नाहीये ना।
थोडंसं एक वाफ होईपर्यंत शिजवायचं ना त्याला. आता थोडेसे फ्राय झालेले आहेत आपल्या भाज्या. आता आपण याच्यामध्ये रेड चिली सॉस 2 चमच टाकून देणार आहोत. ब्लॅक सोया सॉस 2 चमच. विनेगर चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता शेवट आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि थोडंसं पाणी ग्रेव्हीसाठी आपण ऍड करणार आहोत. पाणी ऍड केलेलं आहे. आणि हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आपण त्याच्यासाठी घट्ट करण्यासाठी, म्हणजे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकलेलं आहे 2 चमच. इथे तुम्ही बघू शकता टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. ग्रेव्ही छान झालेली आहे. आणि यामध्ये आता आपण पनीर टाकून घेणार. जे फ्राय केलेले होते पनीर, ते पनीर आपण यामध्ये टाकणार आहोत. इथे आपली पनीर चिली तयार आहे. आणि वरून टाकली कोथिंबीर. आणि पटापट खायला घेऊया, कारण गरमागरम खायलाच मजा असते. इथे आपली पनीर चिली तयार आहे. गरम खूप झालेला आहे. आम्ही पनीर चिली खाणार आहोत. मस्त झाले, एक नंबर, छान झाले. मला कंट्रोल नाही, मी खात सुटली आता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी तर खायची सुरुवात करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बनवून बघा आणि खा नक्की.